क्लासमध्ये सोडवण्यासाठी मी आपल्या ग्रुपवरती प्रॉब्लेम पाठवलेले. त्यातला जो पहिला प्रॉब्लेम होता बुकमधला एक्सरसाइज नंबर 13, त्याचं सोल्युशन आता आपण बघायचं आहे. मी एकदा प्रॉब्लेम वाचतो, त्यानंतर कसं सॉल्व करायचं आहे ते आपण बघूया. ऑन 1st April, Adamji had consigned to Bamji goods costing ₹40,000, on which he paid freight, insurance, etc., amounting to ₹5,000. On 31st August, Bamji's first account sales was received, showing that he had effected sales of ₹28,000. His expenses to date were ₹4,000 and commission 5,000 on gross sales. On receipt of account sales, the consignment account was balanced off, stock being valued at 30,000. A further account sales was received on 31st December, showing that the balance of goods was sold for 34,500 and the cash collected. The expenses of Bamji were ₹1,200, commission 5% on gross sales. Write up accounts in the books of Adamji up to 31st December, assuming that Bamji's remitted the balance due and balanced the accounts at each account sale. आता यामध्ये त्याने अकाउंट सेल्स जमा केल्याचं सांगितलं आहे. तर अकाउंट सेल्स कधी देतो, तर ज्या वेळेला कन्सायनी काही ना काहीतरी सेल्स करतो, मग ते सेल्स ॲक्च्युअल किती अमाऊंटचं सेल्स केलेलं आहे आणि त्यासोबत काय काय खर्च आला आहे याचं एक अकाउंट सेल्स म्हणून तो स्टेटमेंट सबमिट करत असतो आहे कन्सायनरला. ते अकाउंट सेल्स म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. तर यामध्ये आपण कन्सायनमेंट अकाउंटमध्ये पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट हा एवढाच कॉलम तयार करत होतो. तर यामध्ये आपण डेटचा कॉलम तयार केलेला आहे, कारण यामध्ये 2 अकाउंट सेल्स आहेत आणि त्याच्या दोन्हीच्या वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत आणि त्या दोन्ही तारखांचं कन्सायनमेंट हे एकाच कन्सायनमेंट अकाउंटमध्ये आपल्याला तयार करायचं आहे. तर सोल्युशन बघूया. फर्स्ट आहे काय काय ॲडजस्टमेंट आहेत आणि काय काय एंट्रीज कराव्या लागतील त्या बघायच्या. पहिला आहे अदामजी हॅड कन्साईन टू बामजी गुड्स कॉस्टिंग ₹40,000. आता गुड्स पाठवलेत किती, तर 40,000चे गुड्स पाठवलेत. तारीख आहे 1st एप्रिल. एंट्री होणार टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. अमाऊंट आहे 40,000. ऑन विच ही पेड फ्राईट, इन्शुरन्स एट्सेट्रा अमाऊंटिंग टू 5,000. आता 5,000 हे कन्सायनरचे एक्सपेन्सेस आहेत, तर ते एक्सपेन्सेस देखील कन्साइनमेंट अकाउंटमध्ये आपण त्याची एंट्री करतो. टू कॅश एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू 5,000. आता इथं डेट ही 31st ऑगस्ट घ्यायची आहे. का घ्यायची आहे, तर 31st ऑगस्टपर्यंतचं अकाउंट सेल्स आपण पहिल्यांदा तयार करावलं आहे. अकाउंट सेल्स कन्सायनीनं पाठवलेलं आहे. 31st ऑगस्ट ही डेट आपण इथं कन्सिडर करणार आहे. ऑन 31st ऑगस्ट बामजीज फर्स्ट अकाउंट सेल्स वॉज रिसिव्ड. आता 31 ऑगस्टला त्यांचं अकाउंट सेल्स मिळालं, त्यामुळे 31 तारीख हे पर्यंतसाठी जे काही गुड्स पाठवलेत त्याची ती एक्सपेन्सेस आहेत. शोविंग दॅट ही हॅड इफेक्टेड सेल्स ऑफ ₹28,000. आता बामजीनी सेल्स किती केलेले आहेत, तर 28,000ची. तर एंट्री होणार आपली क्रेडिट साईडला. बाय बामजीज अकाउंट ही एंट्री आहे सेल्सची. अमाऊंट आहे 28,000. His expenses to date were 4,000 and commission 5% on gross sales. आता 31 तारखेपर्यंत बामजीनं सेल्स करण्यासाठी जे काही एक्सपेन्सेस केला आहे ते एक्सपेन्सेस देखील कन्सायनर रिएम्बर्स करत असतो, त्यामुळे कन्सायनमेंट अकाउंटमध्ये त्याची आपण एंट्री करणार. आता इथं कन्सायनर
बामजीला एक्सपेन्सेस पण देणार आहे आणि कमिशन पण देणार आहे. त्यामुळे टू बामजीज अकाउंट त्याच्या अंडर आपण एक्सपेन्सेस आणि कमिशन हे एकत्र लिहिलं तरी चालतं. एक्सपेन्सेस आहेत 4000 आणि कमिशन आहे 5% ऑन ग्रॉस सेल्स, म्हणजे 28,000चे सेल्स झालेले आहे त्याच्यावरती 5% अमाऊंट होती 1400. $5,400 हे कन्सायनरनी कन्सायनीला एक्सपेन्सेस आणि कमिशनची अमाऊंट टोटल मिळून द्यावी लागते. आता प्रॉब्लेममध्ये असं आहे की ऑन रिसीट ऑफ अकाउंट सेल्स द कन्साइनमेंट अकाउंट वॉज बॅलन्स्ड ऑफ स्टॉक बिंग व्हॅल्यूड ॲट 30,000. आता इथं क्लोजिंग स्टॉक आपल्याला सेपरेट कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे, कारण इथं त्यांनी क्लोजिंग स्टॉक ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेला आहे. 30,000 हा कन्साइनमेंटचा अनसोल्ड स्टॉक आहे, तर ते आपण त्याच जशी अमाऊंट दिली आहे ती अमाऊंट घेणार आहे. आणि त्याने म्हटली कन्साइनमेंट अकाउंट वॉज बॅलन्स्ड ऑफ, म्हणजे आता यामधनं इथं आपला अकाउंट क्लोज करायचा, जे काही प्रॉफिट लॉस येईल ते आपण पुढं ट्रान्सफर करायचं. आता यामध्ये प्रॉफिट आला आहे $7,600, ते आपण ट्रान्सफर करणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता पहिल्या ऑगस्टपर्यंतच्या अकाउंट सेल्सचं कन्साइनमेंट अकाउंट आपण तयार केला, त्याची टोटल झाली 58,000. आता ऑगस्टच्या अकाउंट सेल्सला सेल्स झाल्यानंतर जो काही स्टॉक शिल्लक राहिलेला तो स्टॉक आपण पुन्हा विक्रीसाठी कन्सिडर करायचा. ती येणार, त्याला पुढच्या महिन्याची तारीख येणार. टू कन्साइनमेंट स्टॉक अमाऊंट आहे 30,000. आता प्रॉब्लेममधला सेकंड पॅराग्राफ बघूया. अ फर्दर अकाउंट सेल्स वॉज रिसिव्ड ऑन 31 डिसेंबर, म्हणजे 31 तारखेला त्यांनी नेक्स्ट जे काही स्टॉक राहिलेला त्याची विक्री केली. शोविंग दॅट द बॅलन्स ऑफ गुड्स वॉज सोल्ड फॉर 34,500. आता जो काही बॅलन्स शिल्लक होता, स्टॉक शिल्लक होता $30,000, तो त्यांनी $34,500 सगळ्या स्टॉकची विक्री केली. त्यामुळे शिल्लक स्टॉक आता त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही. अँड कॅश कलेक्टेड, म्हणजे जे काही विक्री झालेली ती सगळी त्यांना पैसे त्यांना मिळाले. द एक्सपेन्सेस ऑफ बामजी वर 1,200, कमिशन 5% ऑन ग्रॉस सेल्स. आता हा जो त्यांनी सेल्स केला कन्सायनीने, तर यासाठी देखील त्याला काही ना काहीतरी एक्सपेन्सेस इन्कर करावे लागले, तर ते एक्सपेन्सेस देखील कन्सायनर हा रिएम्बर्स करणार. या 34,500साठी त्यांना $1,200 एक्सपेन्सेस आले आणि त्याच्यावरती जो काही कमिशन होता तो 5%, त्याची अमाऊंट होती 1,725. त्यामुळे टोटल बामजीला कमिशन प्लस एक्सपेन्सेस $2,925 अमाऊंट देणार. आता इथं क्लोजिंग स्टॉक काही शिल्लक राहिला नाही आहे. मागच्या महिन्यामध्ये जो क्लोजिंग स्टॉक शिल्लक होता तो पूर्णपणे त्याने विक्री केलेली आहे आणि जो काही त्यांना खर्च आलेला कन्सायनीला तो कन्सायनर रिएम्बर्स करून देणार आहे. त्यामुळे इथं आपण हे अकाउंट कन्साइनमेंट अकाउंट क्लोज करणार आहे. यामध्ये प्रॉफिट जो येतो आहे तो प्रॉफिट येतो आहे $1,575, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. अशा पद्धतीनं आपण कन्साइनमेंट अकाउंट तयार करणार. ज्या वेळेला 2 अकाउंट सेल्स दिले जातील किंवा 2 वेगवेगळ्या तारखांना सेल्स दिलेला आहे, पहिला सेल्स दिला आहे, त्यानंतर काही ना काहीतरी स्टॉक शिल्लक राहिला आहे, मग तो स्टॉक पुढच्या काही महिन्यांमध्ये विक्री केला, तर अशा पद्धतीने अकाउंट आपल्याला कन्साइनमेंट अकाउंट तयार करावं लागतं. यानंतर बामजीचं कन्सायनीचं जे आपण अकाउंट तयार केलं आहे त्या अकाउंटमध्ये कशा पद्धतीने एंट्री होणार
तर पहिला सेल्स जो त्यांनी केला आहे तो 31 ऑगस्टला टू कन्साइनमेंट 28,000चा त्यांचा पहिला सेल्स आहे. आणि त्यासाठी त्यांना जे काही एक्सपेन्सेस आणि जे काही कमिशन मिळालं ते आपण ते कन्सायनर हे कन्सायनीच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेलं दाखवेल. 5,400 हे 5,400 यामध्ये एक्सपेन्सेस आणि कमिशन हे दोन्ही या 5,400मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. बाय बँक जी काही अमाऊंट शिल्लक राहिली ती आपण परत पुढे कन्सिडर करणार. नेक्स्ट जो सेल केलेला तो केलेला 31 डिसेंबरला. त्याची अमाऊंट झालेली 34,500 रुपये. आणि त्यासाठी कन्सायनीला एक्सपेन्सेस आणि कमिशन कन्सायनरने दिलं तर ते देखील इथं रेकॉर्ड करायचं आहे. याची अमाऊंट होती 2,975 रुपये. आणि जी काय अमाऊंट शिल्लक राहिलेली ती अमाऊंट कन्सायनीनं कन्सायनरला रेमिट केली 31,575 रुपये. आता एक कन्सायनीचं अकाउंट आहे. यामध्ये पहिल्यांदा कन्सायनीने जो 31 तारखेला सेल्स केला त्याचं आपण रेकॉर्ड केलं. त्यानंतर कन्सायनीला जे काही एक्सपेन्सेस आले ते कन्सायनरनी रिएम्बर्स करून दिला, त्याची रेकॉर्डिंग केली. जी अमाऊंट शिल्लक राहिलेली ती आपण बँकेला ट्रान्सफर केली, जे कन्सायनरला ट्रान्सफर केली. त्यानंतर जो स्टॉक शिल्लक राहिलेला तो स्टॉक देखील आपण सेल करून दिला. त्यासाठी जे काही कमिशन आणि एक्सपेन्सेस इन्कर केले ते आपल्याला कन्सायनरकडून मिळाले आणि राहिलेली अमाऊंट आपण बँकेला ट्रान्सफर केली. आता यामध्ये आपण गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट तयार केलेला आहे. तर यामध्ये कशा पद्धतीने एंट्री होती तर पहिला कन्साइनमेंटमध्ये पहिलं जे रेकॉर्ड केलेले आहे ॲडजस्टमेंट की गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट 40,000 रुपये, तर ते आपण इकडं रेकॉर्ड करणार. गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंटमध्ये बाय कन्साइनमेंट 40,000. यामध्ये बाकी काही एंट्री होत नाही. समजा गुड्स रिटर्न वगैरे झाले असतील तरच आपण यामध्ये रेकॉर्ड करतो. आता हे 40,000चा आपला जो स्टॉक आपण पाठवलेला किंवा गुड्स जे पाठवलेले त्या सगळ्या गुड्सची विक्री आपली झालेली आहे. त्यामुळं टू ट्रेडिंग अकाउंट इथं आपण 40,000 अमाऊंट दाखवणार आणि हा अकाउंट क्लोज करणार. आता हे ट्रेडिंग अकाउंटला का गेलं तर सुरुवातीला आपण जो काही स्टॉक म्हणून कन्सिडर केलेला तो स्टॉक सगळा विक्री झालेला आहे. 40,000चा आपण गुड्स पाठवलेले आणि ते 40,000चे गुड्स आपले पूर्णपणे विक्री झालेले आहे. त्यासाठी कन्सायनीचे एक्सपेन्सेस आणि कमिशन त्याला दिले गेलेले. त्याच्यानंतर जे काही राहतं आहे ते आपण सगळं बँकेला पाठवलेलं अमाऊंट जी काय होती ती आपल्याला प्रॉफिट जो मिळाला तो. आणि 40,000चे गुड्स होते त्यामुळे 40,000ची सगळ्या गुड्सची विक्री झाली. त्यामुळे इथं आपला अकाउंट क्लोज होतो.